नमस्कार मित्रांनो, मी अमोल पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये, इंजिनियर अमोल या चॅनलमध्ये. थोडंसं मला आज वेगळा विषयाला हात लावायचा. ॲक्च्युली कसं आहे की आपण बघतोय की 2 वर्षापासून म्हणजे मागचं वर्ष पूर्ण असंच गेलं आणि हे वर्ष पण असंच गेलं. त्याच्यामध्ये जे माझे मित्र आहेत, माझे जे विद्यार्थी मित्र आहेत, त्यांनी कोणी काही एज्युकेशन घेतलं असेल, कोणी ग्रॅज्युएट झालं असेल, कोणी BE झालं असेल, कोणी पॉलिटेक्निक झालं असेल किंवा मग कोणी अदर ग्रॅज्युएट झालं असेल, BSc BCom वॉटेवर जे काय केलं आहे ते. तर थोडंसं मी एक टेक्निकल याच्यामध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आता काही गोष्टी, की आता जो पिरियड आहे म्हणजे हा जो 2021 आपला कोरोनामुळे बरंच म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंटच्या फार कमी आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर बऱ्याचशा कंपन्या बंद पडलेल्या आहेत. परिस्थिती वाईट आहे. आणि दुसरं असं की 2020 पण तसंच गेलं आपल्याला असं वाटलं की आता तरी होईल, पण मी हे सगळं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून बोलतो आहे. तर माझे एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे मित्रांनो, की आता जो पिरियड आहे, जागा वगैरे काय ते गव्हर्नमेंटचे हे ते आपण आता वाट बघण्यात काही अर्थ नाही. आपण वाट बघायची म्हणजे कसं की आपण आपलं काम करत राहायचं. कारण की कसं आहे की ही सिच्युएशन होईल आता नाही, पण काही दिवसात काही महिन्यात ही सिच्युएशन स्टेबल होईल, आपण असं गृहीत धरू, अशी आपण आशा करू. परंतु कसं आहे की आपण कुठलेही म्हणा, महाराष्ट्र स्टेटचे म्हणा किंवा सेंट्रलचे म्हणा, जागा निघत आहेत तर त्या फार क्वचित निघत आहेत. कोणत्या डिपार्टमेंटच्या निघत आहेत, कोणत्या निघत नाही आहे. आता मी स्वतः महाराष्ट्राच्या 3 कंपन्यांबद्दल माहिती देतो. एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा जो पिरियड आहे, हा जो पॅन्डेमिकचा पिरियड आहे, तर याच्यामध्ये कसं आहे की आपण आपला फायदा करून घ्यायचा. तर तुम्ही म्हणाल की सर कसं, तर हा जो पिरियड आहे ना, तर याच्यामध्ये आपण स्वतःला एक तयार करायचं. म्हणजे तुम्हाला तुमचे काही टार्गेट असेल, फॉर एक्झाम्पल आपण आता BCom BSc किंवा काहीतरी कोणीतरी वेगळं एज्युकेशन घेतलं असेल किंवा BA झाले असेल किंवा मग आपलं कोणी BE झालं असेल, कोणत्याही ब्रँचमध्ये असो, कोणी पॉलिटेक्निक झालं असेल, तर प्रत्येकाने आपलं टार्गेट डिसाईड करा की मला या पिरियडमध्ये जर जॉब अवेलेबल नसेल तर मग काय करायचं. ठीक आहे, म्हणजे आपण या वेळेचा सदुपयोग करू शकतो निराश न होता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही ठरवून घ्या. आता फॉर एक्झाम्पल मी बघतो, मी टेक्निकलचंच एक्झाम्पल देईल तुम्हाला, की सपोज तुम्ही BE मेकॅनिकल आहात, इलेक्ट्रिकल आहात, इलेक्ट्रॉनिक्स आहात किंवा सिव्हिल आहात किंवा वॉटेवर कोणती ब्रँच असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, तर तुम्हाला जर गव्हर्नमेंटसाठीच प्रिपरेशन करायचं असेल, पुढे जाऊन गव्हर्नमेंटला तुम्हाला तुमची इच्छा असेल की मला गव्हर्नमेंटचा जॉब मिळावा. ठीक आहे, आता ते भरपूर कठीण आहे किंवा जागा पण कमी निघतात, ते मान्य आहे. म्हणजे सिच्युएशन अशी आहे तर ती आज न उद्या स्टेबल होईल असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, की तुम्ही टार्गेट कोणतीही एक्झाम करा. ठीक आहे, कोणी काहीतरी एखादं स्टेट गव्हर्नमेंटची एक्झाम टार्गेट करते, कोणी रेल्वेला टार्गेट करते. म्हणणं असं आहे की तुम्ही कोणत्याही ब्रँचचे असा पण टार्गेट मोठं ठेवा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, तुम्ही जर इंजिनिअरिंग ब्रँचचे आहात, कोणी असाल, म्हणजे हे BE साठी सांगतो मी तुम्हाला, जे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालेले आहेत किंवा BTech झालेले आहेत किंवा कोणती इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेली आहे, तर त्याबद्दल तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला इंजिनिअरिंग फील्डमध्येच काम करायचं असेल पुढे जाऊन आणि गव्हर्नमेंट जॉबच हवा असेल प्रॉपर, ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो की तुम्ही टार्गेट मोठं ठेवा इन द सेन्स की आता तुमचा पिरियड, आता 20 तर गेलं पूर्ण, आता 21 पण अर्धा गेलं आहे. तर त्याच्यामध्ये असं समजा की तुम्हाला 2022ची, ठीक आहे, मी तुम्हाला एक एक्झाम्पल माझ्या दृष्टीने तुम्हाला कसे प्रयत्न करायचे ते सांगतो आहे. 2022ची IASची एक्झाम टार्गेट करा. ठीक आहे, आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या IAS आणि IAS म्हणजे UPSC आणि याच्यामध्ये UPSCमध्ये एक IAS, या दोन्ही एक्झाम रेग्युलर बेसिसवर दरवर्षी येतात. काही ना काही जागा त्यांच्या निघतात आणि ती प्रोसिजर कन्फर्म असते. जरी आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय कमी जास्त होऊ शकतं, पण सेंट्रलच्या जागा कन्फर्म असतात. ठीक आहे, तर नेक्स्ट इयरसाठी आपण टार्गेट IAS ठेवायचं. ठीक आहे, आपण जर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा, त्या दृष्टीने आपण अभ्यास करायचा. ठीक आहे, आपण काय करतो माहिती आहे का, आपलं होतं कसं की आपण जागा निघत नाही त्याच्यामुळे निराश होतो, मग आपण ओव्हर थिंकिंगमध्ये जातो, आपण विचार करून बसतो, खूप निराश होऊन जातो, फ्रस्ट्रेट होऊन जातो. तर तसं होऊ देऊ नका. हा जो पिरियड आहे याचा आपण एक पॉझिटिव्ह इफेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह त्याचा फायदा झाला पाहिजे आपल्याला. आपण कसं बघू की IASचं जर प्रिपरेशन आपण केलं तर तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो, तुम्ही जर त्या अँगलने अभ्यास करायला सुरुवात केली ना, एक टार्गेट ठेवून 1 वर्षाचं किंवा काही महिन्यांचं किंवा 1 वर्षाचं, तुम्हाला हे बाकीचे एक्झाम स्टेट गव्हर्नमेंटच्या कोणत्या एक्झाम असो, ते वितरणची असो, डिस्ट्रीब्युशन आपल्या जनकोची असो की ट्रान्सकोची असो, हे एक्झाम खूपच साध्या वाटते तुम्हाला सांगतो, कारण ते IAS लेवल खूप टफ राहते. त्या अँगलने जर तुम्ही अभ्यास सुरू ठेवला, माझं म्हणणं काय सारा एक इन शॉर्टमध्ये की तुम्ही सध्या स्टडी चालू ठेवला पाहिजे. जागा या कधी निघतील हे आपण सांगू शकत नाही. काही गोष्टी जसं स्टेट गव्हर्नमेंटचं, तर सध्याची सिच्युएशन अशी आहे की बरंच काही कानावर येत आहे, कधी येतं, कधी पॉझिटिव्ह येतं, कधी निगेटिव्ह येतं. त्याच्यामुळे तुमच्यासोबत मी पण निराश होतो, कारण मी तुम्हाला स्वतः गायडन्स करतो. त्याच्यामुळे जर माझ्या कानावर कोणती गोष्ट आली की बा आता जागा निघणार नाही, सध्या 6 महिने निघणार नाही, वर्ष पण निघणार नाही, तर तुमच्यासोबत मी पण निराश होतो. कारण की ऑब्व्हियसली माझे विद्यार्थी, माझे सबस्क्रायबर जर त्याच्या पॉझिटिव्ह त्यांच्यासाठी गोष्ट नसेल तर ती माझ्यासाठी पण निगेटिव्ह आहे ना. तर याच्यामध्ये आपण असं एक हे करू शकतो की हा जो पिरियड आहे त्याचा फायदा घेऊन आपण IASचं प्रिपरेशन एक टार्गेट ठेवून, म्हणजे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी सांगतो, कारण की ते बाकी कोणाला अवेलेबल नसतं, म्हणजे एलिजिबल नसतो आपण.
त्याच्यामुळं ते टार्गेट ठेवा. त्याच्यासोबत तुमच्या बऱ्याच काही एक्झाम असतात. IAS आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बाकी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वेचे आहेत, त्याच्यामध्ये ONGC आहे आणि नंतर भेलचे आहेत, बार्कचे आहेत, आपलं इस्रोचे आहेत. अशा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनचे DRDO आहे, जे खूप चांगल्या चांगल्या वॅकन्सी असतात. वॅकन्सीची पोझिशन कमी असतील पण यांचे जॉब आणि फॅसिलिटीज आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब म्हटलं म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा 10 पट चांगला असं मी म्हणतो. खूप चांगले जॉब असतात तिथे, फॅसिलिटी चांगली असते, पेमेंट स्केल चांगलं असते. तर ऑब्व्हियसली आपण IASचा अभ्यास करतो तर या सगळ्या गोष्टींचं आपलं प्रिपरेशन होऊन जाते आणि सोबत आपलं स्टेट गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन होऊन जाते. त्या जागा निघो न निघो पण आपला अभ्यास करून आपण तयार राहतो. ठीक आहे. तर म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे की आता जो पिरियड आहे त्याला आपण निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्हली घेऊन आता आपण त्याच्या मागे लागलो पाहिजे. मित्रांनो, आपण एक टार्गेट ठेवलं पाहिजे की नाही, आता जागा निघो न निघो मी माझा अभ्यास सुरू ठेवेल. 2022ची IASची एक्झाम मला द्यायची. हे झालं B ग्रॅज्युएटसाठी. आणि माझे मित्र आहेत जे डिप्लोमा ग्रॅज्युएट आहे, कोणत्या ब्रँचमध्ये असाल तर त्यांनी काय करायचं की ते स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झामसाठी ट्राय करू शकतात. सेंट्रलमध्ये पण रेल्वेच्या वगैरे जागा निघतात बऱ्यापैकी. तर त्यांनी पण एक एक्झाम, एक सेंट्रलचीच फोकस कधी पण सेंट्रलवर केलं पाहिजे, कारण की सेंट्रलची एक्झाम टफ राहते कम्पॅरेटिव्हली स्टेटपेक्षा. त्याच्यामुळे आपण फोकस सेंट्रलवर केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल सांगतो की डिप्लोमासाठी सांगतो की रेल्वेज किंवा ONGCमध्ये डिप्लोमाच्या जागा निघतात, तर तिथे फोकस करा. त्या ज्या एक्झाम असतात त्या क्रॅक करायचा प्रयत्न करा. त्याची प्रोसिजर काय, त्याच्यामध्ये क्वेश्चन काय विचारू शकतात किंवा त्याचा सिलेबस काय, याच्यावर अभ्यास करा. ठीक आहे. आणि याच्यासोबत जर लकीली, तुम्हाला सांगतो लकीली जर 6 महिने 8 महिन्यात वर्षभरात जर चांगल्या जागा स्टेट गव्हर्नमेंटच्या निघाला, महाराष्ट्र स्टेटच्या निघाला किंवा कोणत्या स्टेटच्या, त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड राहता. त्याच्यामुळे तुमचा ताण कमी होऊन जातो. आता जास्त विचार करण्यापेक्षा किंवा ओव्हर थिंकिंग करण्यापेक्षा हे काम जर आपण केलं तर आपला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला मित्रांनो, पॉलिटेक्निकबद्दल किंवा टेक्निकलबद्दल म्हणजे B आणि पॉलिटेक्निक ज्यांचं झालेलं आहे त्यांच्याबद्दल मी गव्हर्नमेंट जॉब ज्यांना करायचं त्याबद्दल सांगितलं. आणि याच्यानंतर आपण बघू की आपले बाकीचे जे मित्र आहेत, जे BA आहेत, BCom आहेत किंवा BSc आहेत, त्यांनी सध्याच्या पिरियडमध्ये काय करायला पाहिजे. कारण सध्या ते कोणी असो, मग तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल किंवा ग्रॅज्युएशन झाले असेल किंवा ग्रॅज्युएशन 2 वर्ष झाली असतील, तर माझं म्हणणं असं आहे की जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचं असेल, मी सगळं गव्हर्नमेंट जॉबबद्दल बोलतो आहे, तर त्याच्यामध्ये काय करायचं की तुम्ही पर्टिक्युलर तुमच्या फील्डमध्ये, सपोज तुमचं काहीतरी BSc केमिस्ट्री किंवा काहीतरी झालेलं आहे, तर तुम्हाला त्या फील्डमध्ये कधी कधी जॉब असतात, म्हणजे त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जॉब मिळून जातात म्हणजे वॅकन्सी निघतात. तर तुम्ही त्या दृष्टीने प्रिपरेशन करा. अदरवाईज सिव्हिल सर्व्हिसेस हा खूप चांगला ऑप्शन आहे मित्रांनो. आता जागा सध्या काहीच नाही आहे, म्हणजे फार कमी जागा आहे किंवा नसतातच. कमी म्हटल्यापेक्षा सध्या ॲडच निघत नाही 2 वर्षापासून. परंतु ॲड निघेल ना, एक 6 महिन्यामध्ये किंवा 8 महिन्यामध्ये, एका वर्षामध्ये ही सिच्युएशन स्टेबल झाली की नंतर परत ते कंटिन्यूमध्ये होईल. ते आपलं जे आतापर्यंत होतं ते. फक्त आता ही मागच्या वर्षीपासून कोविड सिच्युएशनमुळे काय झालं की सगळं डिस्टर्ब झालं आहे. म्हणजे आपलं एकाच याच्यासाठी नाही, कोणी टेक्निकल नाही किंवा कोणी नाही, किंवा बरेचसे बिझनेस पण बुडाले आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आता ही सिच्युएशन थोडंसं स्थिर व्हायला वेळ लागेल. पण आपण याचा उपयोग कसा, ज्यांना गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन करायचं त्यांच्यासाठी सांगतो मी की त्यांनी टार्गेट मोठं ठेवायचं. फॉर एक्झाम्पल सांगतो की तुम्हाला हे वर्ष तर आता गेलं म्हणजे वॅकन्सीचं जे असतं ते आता काही सेंट्रलच्या वॅकन्सी कन्फर्ममध्ये निघतात. सो सिच्युएशन कशी असो, जसं UPSCसाठी तुमच्या नेक्स्ट इयर वॅकन्सी निघणार आहेत. MPSC निघेल नाही निघेल किंवा त्याचं काही स्टेटचं काही कन्फर्म नसतं, पण UPSCसाठी आपण टार्गेट घेऊन त्याचा अभ्यास केला पाहिजे मित्रांनो, मला असं वाटतं. कारण की काय होतं की आपण जर टार्गेट मोठं ठेवलं तर मग ते कोणतेही छोटे एक्झाम असो, MPSC असो किंवा कोणत्याही तुमच्या स्टेट लेवलच्या क्लास 3 क्लास 4च्या असो, ते आपल्याला फार इझी जातात. टार्गेट मोठं ठेवून अभ्यास करायला आपलं नुकसान काहीच नाही मित्रांनो, नुकसान काहीच नाही. उलट आपली तयारी होती आणि त्याचा वेळेचा सदुपयोग होतो. तर मित्रांनो की आपण टार्गेट मोठं ठेवलं ना तर आपण प्रिपेअर्ड होऊन जातो. मग त्याच्यानंतर कोणत्याही जागा असो, स्टेटच्या असो की तुमच्या MPSCच्या असो किंवा सिव्हिल सर्व्हिसेसच्या असो, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड होऊन जाता. ठीक आहे. सेंट्रलच्या जागा निघतच राहतात, काही ना काही जागा निघत राहतात. तर त्याच्यामुळे कसं आहे की कुठला अभ्यास आपला कुठे कामात पडेल काही सांगता येत नाही. इव्हन तुम्हाला सांगतो, आता हे तर मी सगळं गव्हर्नमेंटचं बोलतो आहे, की सपोज तुम्हाला जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं असेल, इच्छा असेल की प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यांना मित्रांना माझ्या गव्हर्नमेंटच्या मागे लागायचं नाही, 2-3 वर्ष घालवायची नाही किंवा असं वाटतं किंवा नाही प्रायव्हेटमध्ये कुठे जॉब पकडायचं आहे, तर त्यासाठी पण तुम्हाला सांगतो, हा जर तुमचा स्टडी आहे ना, हा तिथेसुद्धा कामात पडू शकतो. असं समजू नका की आपण गव्हर्नमेंटसाठी अभ्यास केला म्हणजे आपला इकडे अभ्यास कामात पडणार नाही. कशाचा अभ्यास किंवा कशाचं तुमचं परिश्रम, हार्डवर्क कुठे कामात पडेल तुम्ही काहीच अंदाज लावू शकत नाही. त्याच्यामुळे हा वेळ वाया जाऊ देऊ नका. गव्हर्नमेंटचं आपण सगळं बघितलं. आता तर प्रायव्हेटसाठी मी तुम्हाला सांगतो, प्रायव्हेट्समध्ये तुम्हाला जॉब करायचे असतील तर बरेच काही प्लॅटफॉर्म आहेत सध्याचे ऑनलाईन जॉब ऑफर करता आहेत. काही बरेचसे एक चॅनल आहेत, चांगले चॅनल आहेत जे तुम्हाला सांगतात वगैरे. याच्या पुढं मी प्रयत्न करणार आहे की तुम्हाला जॉबबद्दल पण सांगायचा प्रयत्न करेल की कुठे काय वॅकन्सी आहे किंवा प्रायव्हेटमध्ये पण काय आहे. तर ते जे काही चांगलं असेल किंवा जे काही असेल त्याचा मी थोडाफार प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि दुसरं असं की तुम्हाला जर प्रायव्हेटसाठी हे करायचं आहे, हे इंटरव्ह्यू द्यायचा आहे किंवा पुढे जाऊन तुम्हाला प्रायव्हेटमध्ये जॉब करायचा आहे, तुम्ही टेक्निकल बॅकग्राऊंडचं असा किंवा कोणत्या बॅकग्राऊंडचं असा, कारण की जॉब सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. फक्त
प्रोफाईल चेंज होतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो. बाकी काही असो नसो ते चेंज होतं, व्हॅरी होतं तुमच्या ब्रँचनुसार किंवा तुमच्या ट्रेडनुसार. परंतु ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स, नंतर रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता आणि इंग्लिश ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या फार कामात पडतात. कारण की बऱ्याच ठिकाणी रिटर्न टेस्ट होतात. तुम्ही जे इंटरव्ह्यू देता ना तर चांगल्या कंपनी असेल, MNC असेल, कॉर्पोरेट कंपनी असेल तर तिथे रिटर्न टेस्ट होतात, इंटरव्ह्यू होतात. तिथे तुम्हाला इंग्लिश खूप चांगलं लागते. रिटर्न टेस्टमध्ये ते ॲप्टिट्यूड घेतात, रिझनिंग घेतात आणि इंग्लिश लँग्वेज घेतात आणि थोडंफार तुमच्या बॅकग्राऊंडचं घेतात. म्हणजे तुमचं एज्युकेशन जे झालं असेल ना त्या फील्डचं पण ते घेतात. ठीक आहे. तर यावर थोडा भर द्या, याचा अभ्यास करा, याच्यासाठी प्रिपेअर्ड राहा, थोडंसं इंग्लिशवर भर द्या. म्हणजे जेणेकरून ही सिच्युएशन जशी जशी हळूहळू कमी होईल याची कोरोनाची किंवा कोविडची, त्यानंतर तुम्हाला ते जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतील, त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट होऊ शका.